आणि त्या कमाईचा वारसदार एका क्षणात करून देत असतो कोणाला? लहानपणापासून ज्याला आपल्याकडे खांद्यावरती वागवलं ते अध्यक्ष असं ज्यांचं पद आहे. खऱ्या अर्थाने या गावाकरता या परिसराकरता अनेक मोठं बचत गटाचं काम ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं या समाजाकरता काहीतरी करावं हा भाव त्यांच्या अंतकरणामध्ये आणि पाठीमागे असणारा त्यांचा परिवार, त्याच्यामध्ये त्यांची मुलगी अलकाताई आणि शैलाताई, त्याचप्रमाणे एक मुलगी गेल्या 2 महिन्यापूर्वी या परिवारामधून निघून गेली, कैलासवासी सिंधुताई, आणि त्यांची आई नागराबाई. माईबापांनो, निश्चितच या परिवारामधून पिताश्री गेल्यानंतर या परिवाराला दुःख होणं ही साहजिकच गोष्ट आहे. कारण बघा, सकाळी उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळणारच आहे. बघा, वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. सकाळी उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळणारच आहे, पण कधी कधी दुःख या गोष्टीचं होतं की सकाळी उगवलेला सूर्य हा दुपारीच मावळून जातो. आणि खऱ्या अर्थानं अशी अनपेक्षित घटना जर एखाद्या कुटुंबामध्ये घडली ना, तर निश्चितच ते दुःख न पेलवण्यासारखं असतं. आणि हे दुःख या परिवाराला झालं. गेली 2 वर्ष झाल्या या दुःखातून हा परिवार मला वाटतं कदाचित सावरला नसावा. आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण सुद्धा होत नाही बरं का, परंतु या ठिकाणी द्वितीय पुण्यस्मरण पिताश्रींचं होतंय. कारण मला वाटतं त्यांचं कार्य तितकं महान असावं. निश्चितच या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, ताकद परमेश्वराने त्यांना देवो अशी प्रभू पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाला साथ करणारे, सजावणारे, धजावणारे सगळे गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि माझ्याकडे सुपूर्त करण्यात आलेली ही कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली, माईबापांनो, या परिवारातील दगडू दादा चोपडे यांनी गेल्या वर्षी सुद्धा मला संपर्क केला होता दादांनी बरं का, परंतु गेल्या वर्षी काही कारणास्तव या ठिकाणी सेवा झाली नाही. परंतु या वर्षी पुन्हा एकदा त्यांनी संपर्क केला आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांचं दर्शन या चोपडे परिवाराच्या माध्यमातून झालं. प्रथमतः मी त्यांचं ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागं आणखी परिवार आहे या ठिकाणी कवेगाव. पण या गोष्टीचं कारण तुम्हाला सांगू, आज या परिवाराला धन्यवाद द्यावंसं वाटतं, कारण द्वितीय पुण्यस्मरण या ठिकाणी होतंय. आणि तुकोबाराय म्हणतात, हे सगळे विधी जर आपल्या जीवनामध्ये नाही झाले ना, तर तुम्हाला त्रिपिंडी नावाचा दोष लागतो म्हटले. मग या त्रिपिंडी दोषामधून मुक्त होण्याकरता माणसानं काय करावं, तर पर्याय सांगितला. त्रिवेणी संगमावरती जायचं आणि त्रिवेणी संगमावरती जाऊन पिंडदान केल्याने त्रिपिंडी दोषातून मुक्तता होते. पण दुसरा पर्याय गरुड पुराण नावाच्या ग्रंथानं, शास्त्रानं आम्हाला सांगितलं, अरे तुमची परिस्थिती जर नाजूक असेल, घर, गाडी, बंगला, प्रॉपर्टी, पैसा या गोष्टी तुमच्याकडे नसतील, तर दुसरा पर्याय सांगितला, भाताचे 3 पिंड करायचे, आपल्या घरावरती ठेवायचे. 11:32 12 वाजेपर्यंत जर त्याला काकस्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता. पण हा पर्याय तुम्हाला नाही जमला तर सगळ्यात सोपा पर्याय माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितला. कोणता? ज्ञानदेव संग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजाच्या वैकुंठाचा मार्ग सोपा करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये. म्हणून शिकलेल्या सुनेच्या हातामध्ये ज्यावेळेला ज्ञानोबरायांचा हरिपाठ येतो ना, पूर्वजाच्या वैकुंठाचा मार्ग सोपा होतो माईबापांनो. पण हाही पर्याय तुम्हाला नाही जमला तर याच्याही पेक्षा सोपा पर्याय सांगितला. कोणता? हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. काय करा? हरी 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 इतक्याच नामाचा उच्चार करा म्हटले. म्हणजे काय करा? ते भगवंताचं नामचिंतन करा. कारण तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये सुद्धा या सगळ्या ऋणातून मुक्त होण्याकरता आम्ही तेच केलं. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. काय केलं म्हटले? हरी आणि हर इतक्याच नामाचा उच्चार केला. परिणाम काय झालं? तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. पण त्याच्याकरता सगळ्यात आधी काय केलं? पिंडदान. कोणाला चुकलं नाही म्हटले. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. आम्ही पिंडदान केलं. म्हणून हे पिंडदान या परिवाराच्या माध्यमातून होतं. या परिवाराला धन्यवाद देते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे, कार्यक्रमाला साथ करणारे नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्याच्यामध्ये गोड अशी गायनाची साथ करणारे, सुंदर अशी पहिली पंचपदी ज्यांनी केली, नवे नवे ज्यांच्या बोटाला धरून खऱ्या अर्थानं आम्ही परमार्थ शिकलो बरं का. तुमच्या माहितीकरता सांगते, लहू आबा चोरगे, आम्ही त्यांना प्रेमानं आबा म्हणतो. हे सगळे विद्यार्थी खऱ्या अर्थानं आबा त्यांचे गुरु आहेत आणि हे सगळे शिष्य आहेत आणि मी सुद्धा शिष्य आहे बरं का. कारण ज्यावेळेला परमार्थाची सुरुवात झाली, वाजवा मोकळ्या मनानं, टॅक्स नाही लागला त्याच्यावरती अजून. ज्यावेळेला परमार्थाची सुरुवात झाली, खऱ्या अर्थानं आबांकडे आम्ही संगीताचं शिक्षण घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून हळूहळू परमार्थिक वाटचाल चालू झाली. आध्यात्मिक ज्ञान भरपूर होतं, चिंतन लहानपणापासून कीर्तन आध्यात्मिक अध्ययन झालेलं होतं, परंतु संगीताची बाजू थोडीशी कच्ची होती आणि ती आबांनी भक्कम करून दिली. म्हणून त्यांचं प्रथमतः या ठिकाणी ऋण व्यक्त करते. जोरदार टाळ्या वाजवा आबांकरता एकदा. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागे साथ करणारे, खऱ्या अर्थाने ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे, असे असणारे हरिभक्तपरायण भाग्यवंत महाराज, जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकरता सुद्धा. त्याचप्रमाणे गोड अशी मृदुंगाची साथ करणारे, ज्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमान आहे, असे असणारे गुंडा महाराज निंबाळकर, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्यांच्याकरता मला एक वाक्य म्हणावं वाटतं बघा. गुंडा महाराज यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, तसं नाही बरं का, त्या गुंडा आडनावामुळे त्यांना जरा हसू आलं. सांगायचं तात्पर्य ऐका, त्यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही. ऐका बरं का, गुंडा महाराज यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही. आणि अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोट बरंही कमी पडू देऊ नये. इतकी सुंदर कला भगवंतांनी दिली, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे उभे असलेले सगळे टाळकरी वृंद, पाठीमागे उभे असलेले चोपदार, त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा आणि गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली. वास्तविक पाहिलं तर जितका सुंदर माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय तितका सुंदर नाही बरं का. आहे का? कारण आवाज बसलेला आहे माझा. रोज सकाळ संध्याकाळ 2 कीर्तनं चालू आहेत, गेले 3 महिने झालं, एकही तारीख खाली नाही. आवाज राहिलेलाच नाही. आहे का सुंदर आवाज? बोला. मुख्य नाही तुम्ही का कीर्तनाला आले बोलत नाही, असं काय नियम आहे तुमच्या इकडं? बोलत चला. आहे का? बोला की. आहे. धन्यवाद बरं का आहे म्हटल्याबद्दल. कारण सुंदर अशी सिस्टीम आणि ज्यांच्या सिस्टीममधून माझा आवाज सुंदर होऊन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. जोरदार टाळ्या वाजवा दादांकरता एकदा. त्याचप्रमाणे आपला कार्यक्रम प्रक्षेपण करण्याचं, आठवणीत ठेवण्याचं काम जे करतायत, अगदी मुंबईवरून कार्यक्रमाकरता उपस्थित झालेले एकनाथ बाप्पा वाडीकर यूट्यूब चॅनल, कोकणामधलं फार मोठं चॅनल आहे, असे असणारे आमचे दिनेश दादा, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा बसलेले. त्याचप्रमाणे इथं उभे असलेले सगळे हे टाळकरी बरं का माईबापांनो. मला वाटतं आज या लेकरांच्या गळ्यामध्ये टाळ आला. या वयात लेकरांच्या गळ्यामध्ये टाळ येणं ही फार काळाची गरज आहे बरं का. कारण या वयामध्ये लेकरांच्या गळ्यात टाळ येणं म्हणजे ज्ञानोबाराय तुकोबरायांच्या विचारानं चालत असलेला यांच्या जीवनाचा प्रवास आहे. अरे ज्या वयामध्ये आपल्या घरातल्या लेकराच्या हातामध्ये रात्रीच्या 10-10:30 वाजता 10,500चा मोबाईल येतो, त्या वयात जर ही लेकरं गळ्यामध्ये टाळ घेत असतील तर मला वाटतं हा उद्धाराच्या दिशेनं चालत असलेला प्रवास आहे. बरोबर की नाही? आणि मला वाटतं हा प्रवास होणं काळाची गरज आहे बरं का. आणि या लेकरांवरती उत्तम संस्कार करण्याचं काम जे करतायत, खऱ्या अर्थाने आमचे कोळी महाराज या ठिकाणी या गावामध्ये परमार्थ टिकून आणि जपून ठेवण्याचं काम त्यांनी केलं बघा. इथं आल्यानंतर आम्ही संस्थेवरती गेलो. आम्हाला या ठिकाणी दगडूदादा म्हटले की आमच्या गावामध्ये जर ही शिक्षण संस्था नसती ना, वारकरी शिक्षण संस्था, तर आम्हाला टाळकरी शोधावे लागले असते. पण आज या लेकरांच्या माध्यमातून तुमचा गावचा परमार्थ टिकला आणि तो जिवंत राहिला. महाराष्ट्रातला कितीही नामवंत, कितीही मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार या ठिकाणी आणणं फार सोपं आहे बरं का. परंतु इथला परमार्थ टिकून आणि जपून ठेवण्याची ताकद फक्त याच मातीतल्या भजनी मंडळामध्ये, महाराज मंडळीमध्ये बरं का. म्हणून त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा बसलेले. आता सध्या त्यांच्या संस्थेवरती भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. मोठ्या संख्येनं त्या सप्ताहामध्ये तुम्ही सहभागी व्हा. कारण फार मोठं त्या ठिकाणी प्रबोधनाचं काम आणि पुढच्या पिढीला ज्ञानदान करण्याचं काम त्या ठिकाणी रोज होतंय माईबापांनो. आणि हा सप्ताह करता काही त्यांच्या करता आहे का हो? त्यांच्या स्वार्था करताय का? त्यांच्या उद्धारा करताय का? मला वाटतं गावोगावी सप्ताह होतात, कीर्तनं होतात, हे सगळं समाजाच्या कल्याणाकरता, समाजाच्या उद्धाराकरता आणि त्याचा आनंद, त्याचा उपभोग आपण आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे. म्हणून उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझी विनंती आहे, संध्याकाळी त्या ठिकाणी रोज सुंदर असा हरिपाठ होतो, संध्याकाळी कीर्तन होतं, त्या ठिकाणी तुम्ही सहभागी होत चला. तन मन धनानं सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण परमार्थामध्ये टाकलेलं एकही पाऊल तुमचं वाया जात नाही बरं का. परमार्थाच्या दिशेनं टाकलेलं एकही पाऊल वायाला जात नाही.
कारण तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी कुठल्याही पद्धतीनं जरी मदत केली ना तरी सुद्धा त्याचं फळ चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मिळत असतं. म्हणून इतकीच प्रार्थना तुमच्या चरणावरती करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत मंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर महाराजपुरी रमतीराम दिघे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमाऊली नरवरांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल तर असो आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये जो काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणारे बरं का बसलेले. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का. कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला. हसवण्याकरता मुळीच आलेली नाही. माझं प्रामाणिक मत असं आहे, कथा और कीर्तन हसणे केले नाही होते. लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात. पण शेतकरी आहात तुम्ही सगळे, याच्या पुढचं सांगू का? फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. म्हणून पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची प्रवचनकाराची असते. म्हणून कथा और कीर्तन हसणे के लिए नहीं होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हे. म्हणून हसवणारं कीर्तन करणार नाही. अगदी जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल विठ्ठल. तर असो आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचं बापाचं श्रेष्ठत्व वर्णन करणार आहे. बघा, देवानं धर्मानं ग्रंथानं आणि संतांनी सगळ्यांनी आईवडिलांना महत्वाचं स्थान दिलं. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे. तीर्था समान उपमा माई बापांना दिली, इतकं महत्वाचं स्थान दिलं. मग माई बापांनो याचं कारण काय आहे? इतकं महत्वाचं स्थान देण्याचं कारण काय? ते कारण आज तुम्हाला सांगते. बघा, मानवी नरदेहाला जन्माला आल्यानंतर मानवी नरदेह समर्पित करत असताना जीवन जगत असताना आपण समूहप्रिय जीवन जगतो. बरोबर, समूहामध्ये आपण राहतो, समूहामध्ये आपण जीवन जगतो आणि समूहामध्ये जीवन जगत असताना एकमेकांमधलं प्रेम वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. एकमेकांच्या नात्यातला प्रेमातला ओलावा वाढवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. इतकंच नव्हे तर ज्या वेळेला नात्यामध्ये आपण राहतो, समूहामध्ये आपण राहतो, एखाद्या वेळेला आपण बोलताना याचा सुद्धा विचार करत असतो की आपल्या बोलण्यानं समोरच्याचं अंतकरण तर दुखावलं जाणार नाही ना. पण मला वाटतं याच्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असतो. कसा स्वार्थ असतो? जर आज माझ्या बोलण्यानं समोरच्याचं अंतकरण दुखावलं, उद्या भविष्य काळात यदा कदाचित त्याची जर मला गरज भासली तर तो माझं काम करेल का? कदाचित हा त्याच्या पाठीमागचा भाव असू शकतो. या जगातलं प्रत्येक नातं संत महात्म्यांनी स्वार्थाच्या अधीन सांगितलं. माईबापांनो, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. प्रत्येक नातं स्वार्थाच्या अधीन सांगितलं. अरे बहीण भावाच्या नात्यामध्ये सुद्धा स्वार्थ सांगितला. बहीण सुद्धा आपल्या भावावरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत त्याची परिस्थिती अनुकूल आहे. तोपर्यंत परिस्थिती अनुकूल आहे तोपर्यंत माझा लाडका दादा, माझा लाडका भाऊ म्हणून हाक मारेनी बहीण त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीमागे उभी राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. आणि माझी लाडकी बहीण, माझी लाडकी ताई असा हाक म्हणणारा भाऊ तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. कारण ही कलियुगाची अवस्था आहे. माईबापांनो, त्या काळातली मुक्ताबाई आत्ताच्या काळामध्ये पाहायला मिळेल का हो? काय ज्ञानोबरायांची मुक्ताबाई होऊन गेली रे. अरे 5 वर्षाची मुक्ताबाई जीवनातले माईबाप निघून जावे आणि माईबाप गेल्याच्या नंतर आपल्या भावंडांना सांगावं, अरे मला तुमची फक्त बहीण बनून नाही राहायचं तर तुमची आई व्हायचंय. असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत आईची सुद्धा भूमिका निभावते, बहिणीची सुद्धा भूमिका निभावते. तिला बहीण म्हणतात. अरे काय मुक्ताबाई ज्ञानोबरायांचं प्रेम होतं. पण आता या कलियुगामध्ये जमिनीचे भाव वाढले म्हणून आपल्या भावावरती दावा ठोकणारी बहीण तुम्हाला पाहायला मिळते. बापाच्या संपत्तीमध्ये हिस्सा घेणारी बहीण तुम्हाला पाहायला मिळते. संत महात्मे सांगतात, ही तर बहीण कुणाची नाही, भाऊ सुद्धा कुणाचा नाही, कोणीच कुणाचा. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे.
बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे गोरे गेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राणमायेचा बाजार प्राणमायेचा बाजार मायेचा बाजार प्राणमायेचा बाजार नाशी कुणाचे कुणी हरी बोल हे नवे रे कोणी नाशी कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणुनी अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून अंती जातील एकल प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कोणाची नाही भाऊ कोणाचा नाही, सगळे नाते स्वार्थाच्या आधीने सांगितले. अरे बहीण भावाचं नातं स्वार्थ आधीने याच्यामध्ये नवल नाही. संत महात्मे म्हणतात अरे बहीण भावाच्या नात्यापासून पती पत्नीच्या नात्यापर्यंत स्वार्थ सांगितला. कारण पत्नी सुद्धा आपल्या पतीवरती प्रेम करते तोपर्यंत, जोपर्यंत त्याच्याकडे पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आहेत तोपर्यंत. पण या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर ती प्रेम करेलच की नाही करेल याच्यामध्ये शंका आहे. पण पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी लयाला गेल्यानंतर सुद्धा जी प्रेम करते ना तिला पतिव्रता म्हणतात बरं का. आणि पतिव्रता स्त्रीमध्ये फार मोठी ताकद असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एका पतिव्रता स्त्रीनं 3.5 घंटे सूर्य थांबवला होता आपल्या पतीकरता. तिचं नाव आहे लोपामुद्रा. इतकी ताकद आहे पतिव्रता स्त्रीमध्ये. आणि अशी एक पतिव्रता स्त्री या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेली. तिचं नाव आहे सीतामाई. अरे पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती प्रसिद्धी अयोध्याची राजगादी असताना प्रेम करते. पण ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना वनवासाला जाण्याची वेळ येते ना आणि प्रभू रामचंद्र म्हणतात ना सीता मातेला, सीते मी जातो ग वनवासाला. त्यावेळेला काय वाक्य वापरलं, निरोप माझा कसला घेता जेथे राघव तेथे सीता. जर पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती प्रसिद्धी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असताना जर ही सीता तुमच्या सोबत असेल तर वनवासात सुद्धा तुमच्या बरोबर असेल. हिला पतिव्रता म्हणतात माईबापांनो. पण आता या कलियुगात पाहायला मिळेल का हो? आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात मला गीता सांगण्याची फार इच्छा आहे पण त्या पात्रतेचा अर्जुन मला पाहायला मिळत नाही. वर्णन केलं बघा एका ठिकाणी, गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. घडतात रोज युद्धे पण श्रीकृष्ण आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. प्रेम करती सारे त्या दृष्ट वासनेशी सात्विक राधिकेचा घनश्याम आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. अबले सलुटणारे ते वीर पाहिले मी पण सीतेस शोधणारा हनुमान आज नाही. गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही. ही कलियुगाची अवस्था आहे माईबापांनो. कारण प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आहे. बायकोला जिंकण्याकरता सुद्धा पैसा लागतो. मी नाही सांगत, शास्त्रकार सांगतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करे कैसी आणि कुटका दे कोणी सुनी जैसी पुच्छालवी. संसारिक माणसाला बायको जिंकायची असेल तर पैसा लागतो. समाज जिंकायचा असेल तर कला लागते. शत्रू जिंकायचं असेल तर कपट लागतं. आणि देव जिंकायचं असेल तर त्याच्याकरता भावच लागतो. अरे प्रत्येकाला जिंकण्याकरता काही ना काहीतरी लागत असेल तर सगळे नाते स्वार्थाच्या अधीन आहेत. मग तुम्ही म्हणाल या जगातलं निस्वार्थी नातं नेमकं कोणतं आहे? तर सांगू तुम्हाला, या जगातलं एकमेव पात्र आहे जे आपल्या लेकरांवरती निस्वार्थी भावनेचं प्रेम करतात ते म्हणजे आपले मायबाप.
जगाच्या पाठीवरती कुणीच करू शकत नाही इतकं प्रेम करतात बरं का. किती निस्वार्थी प्रेम असतं सांगू तुम्हाला. माझ्या जीवनात घडलेला, माझ्या समोर घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगते. मी लहान असताना इयत्ता 7वी-8वी मध्ये असेल बघा. शाळेमध्ये असताना ज्या वेळेला मी शाळेमध्ये होते, अगदी लहान होते, ज्या रस्त्यानं मी रोज शाळेमध्ये जायचे ना माईबापांनो, त्या रस्त्यावरती रोज सकाळी 9 वाजायच्या टायमिंगला एक आजी आजोबा उभे असायचे बघा. रोज सकाळी 9 वाजायच्या टायमिंगला त्या रस्त्यानं मी शाळेमध्ये जायचे, न चुकता ते मला त्या रस्त्यावरती दिसायचे. आसुसलेला भाव मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायचा. अंतकरणामध्ये प्रश्न उत्पन्न व्हायचा, अरे हे रोज या ठिकाणी कशा करता थांबत असतील. एक दिवस मी घरूनच विचार करून गेले, अरे आज या आजी आजोबांना प्रश्न विचारायचा की बाबा रोज मी तुम्हाला पाहते, तुम्ही या ठिकाणी कशा करता थांबता हो. मी घरून निघाले, माझ्या हातामध्ये डब्बा होता. त्या रस्त्यावरती गेले, रोजच्या नियमाप्रमाणे अगदी वेळ न चुकता त्याच वेळेला ते आजी आजोबा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या आजी आजोबांकडे पाहिलं आणि म्हटलं, बाबा अहो रोज 9 वाजायच्या टायमिंगला या रस्त्यानं मी शाळेमध्ये जाते म्हटलं, आणि रोज न चुकता याच वेळेला तुम्हाला मी या ठिकाणी पाहते. तुम्हाला काही हवंय का? माझ्याकडे डब्बाही म्हटलं. तुम्हाला भूक लागली का? डब्बा देऊ का? कारण असुसलेला भाव मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायचा. त्यावेळेला त्या बाबांनी दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. ते बाबा म्हणतात, अगं रोज 9 वाजायच्या टायमिंगला या ठिकाणी आम्ही थांबतो ना, आम्हाला पोटाची भूक नाहीये. आम्ही आमच्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही. अहो मग बाबा कशा करता थांबता सांगा ना. ते बाबा सांगतात, अगं रोज 9 वाजायच्या टायमिंगला या रस्त्यानं जी लाल रंगाची गाडी जाते ना, त्या गाडीतला आमचा मुलगा असतो म्हटले. तो मुलगा आमच्याशी बोलत नाही, पण त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही ना ग, दिवस जात नाही. ते आजी आजोबा म्हणतात, आम्ही आमच्या पोटाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबत नाही, तर आमच्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता या ठिकाणी थांबतो. माई बापांनो, आपल्या आई वडिलांच्या अंतकरणाची भूक त्याच वेळेला भागत असते ज्या वेळेला डोळे भरून ते आपल्या लेकराचा चेहरा पाहतात. इतकं ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. त्या आजी आजोबांनी सांगावं, ग रोज 9 वाजायच्या टायमिंगला या ठिकाणी आम्ही थांबतो ना, आम्ही आमच्या पोटाची भूक भागवण्याकरता थांबत नाही, तर आमच्या अंतकरणाची भूक भागवण्याकरता आम्ही या ठिकाणी थांबतो. माय बापांनो, आपल्या आईवडिलांच्या अंतकरणाची भूक त्याच वेळेला भागते ज्या वेळेला डोळे भरून ते आपल्या लेकराचा चेहरा पाहतात. आणि लेकराचं समाधान हेच त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं. इतका मायबाप आपल्या लेकरावरती प्रेम करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे एक बाप आपल्या लेकराच्या कल्याणाकरता हाडाची काढ रक्ताचं पाणी करतो, पण हे कोणाच्या ओढीनं करतो. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप घरी जोडी लेकराची मोडी, बाप घरी जोडी
वाळवोनी करवंदी वाळवोनी एकाएकी केला मीरा सीता धनी एकाएकी केला मीरा सीता धनी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली करवंडी वाळवणी. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, बाप पै पै जोडत असतो रात्रंदिवस आपल्या लेकराच्या ओढीनं. माय बापांनो, जगाच्या पाठीवरती असे दोनच पात्र आहेत बरं का, जे या जगतावरती निस्वार्थी भावनेनं प्रेम करतात. कोणती दोन पात्र सांगू तुम्हाला? पहिलं पात्र म्हणजे आपले आईवडील आणि दुसरे पात्र म्हणजे संत. आता तुम्ही म्हणाल, अरे आपले आईवडील ठीक आहे, पण संत? सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवरती दोनच पात्र अशी आहेत की ज्यांच्या ऋणामधून आपण उतराई होणं अशक्य गोष्ट आहे बरं का. आपण त्यांच्या ऋणामधून कधीच उतराई होऊ शकत नाही. एखाद्याचं कर्ज तुमच्यावरती असेल, त्याच्यामधून तुम्ही उतराई होऊ शकता. देवाच्या ऋणामधून एक वेळ मुक्त होता येतं, पण संत आणि माईबाप यांच्या ऋणामधून मुक्त होणं अशक्य गोष्ट आहे. सांगू तुम्हाला, देवाच्या ऋणामधून मुक्त होणं इतकी सोपी गोष्ट आहे की सुंदर असा नरदेह भगवंताने तुम्हाला आम्हाला दिला. ही जो मिळवण्याकरता किती फिरावं लागतं बरं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. तो जर भगवंताने तुम्हाला आम्हाला फुकट दान दिला, हा तुमच्या माझ्यावरती केलेला उपकार आहे. मग या उपकारातून उतराई होण्याकरता माणसानं काय करावं? संत महात्मे सांगतात, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. त्याचं नामचिंतन केलं की त्याच्या ऋणामधून मुक्त होता येतं. म्हणून भगवंताच्या नामचिंतनाने त्या देवाच्या ऋणामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. बघा, एखाद्याचं कर्ज तुमच्यावरती असेल तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही उतराई होऊ शकता, पण संतांच्या ऋणामधून उतराई होणं अशक्य गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल, एक वेळ मायबापाच्या ऋणामधून ठीक आहे, पण संत कसं काय? संतांचे काय उपकार आहेत सांगू तुम्हाला. जे उपकार आपले मायबाप आपल्यावरती करू शकत नाही, ते उपकार संतांनी आपल्यावरती केले. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. माईबाप करू शकत नाही, ते उपकार करतात. म्हणून तर संतांना माईबापाची उपमा दिली. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती मानू. अरे माईबापाची उपमा द्यावी का? माईबापाची उपमा दिली सांगू तुम्हाला. मला वाटतं जगद्गुरु तुकोबांनी ही जी माईबापाची उपमा दिलेली ना, ती विश्वमौली ज्ञानोबांना दिलेली असावी. कारण जगाच्या पाठीवरती असे एकमेव संत आहेत की ज्यांना माऊली म्हणून संबोधलं. आणि का माऊली म्हटलं सांगू तुम्हाला. अरे जसं एखाद्याच्या जीवनामध्ये एखाद्याची माय निघून जावी आणि त्या लेकरानं टाहो फोडावा ना, तसे माझे माऊली ज्या वेळेला या जगताचा निरोप घेतात ना रे, बाकीचे संत ते संत आपल्या जीवनामध्ये नसल्याची खंत व्यक्त करतात. कशी व्यक्त करतात सांगू तुम्हाला. माऊलींच्या चरित्रातला एक गोड प्रसंग, अगदी छोटासा आहे बरं का, ऐका. विश्वमौली ज्ञानोबांचा समाधी सोहळा आळंदीला संपन्न झाला. भल्या थाटामाटामध्ये सगळे संतांची मांदी आडी, साक्षात पांडुरंग परमात्मा त्या समाधी सोहळ्याकरता उपस्थित आहे. भल्या मोठ्या त्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी समाधी सोहळा संपन्न झाला. माऊलींनी समाधी घेतली आणि समाधी घेतल्यानंतर पंढरपूरची मोठी आषाढीची वारी आली बघा. आता त्या आषाढीच्या वारीचा नियम असा आहे, पंढरीच्या वळवंटामध्ये नामदेवरायांसारख्या संतांनी कीर्तन करावं आणि त्या कीर्तनामध्ये साक्षात जगाच्या बापानं बेभान होऊन नाचावं. प्रसंग असा झाला, समाधी घेतली पंढरपूरच्या आषाढीच्या वारीमध्ये पंढरीच्या वाळवंटामध्ये नामदेवरांचं कीर्तन चालू झालं ना माईबापांनो. आता कीर्तन चालू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कीर्तन रंगत नव्हतं, कारण नामदेवरांना कीर्तनामध्ये नाचावं वाटत नव्हतं. रंग नावाची देवता कीर्तनामध्ये येत नाही, कीर्तन रंगत नाही. लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, नामदेवा अरे गेल्या वर्षीसारखं कीर्तन झालं नाही म्हणे. बऱ्याच वेळेला असं होत असतं, सप्ताहामध्ये 2 वर्ष सलग तारीख घेतली की गेल्या वर्षासारखं कीर्तन नाही रंगत. तसंच काहीसं या ठिकाणी घडतंय, नामदेवरायांचं कीर्तन रंगत नाही. आता विटेवरती तक्रारी जायला लागल्या, काय करावं. जगाच्या बापानं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मानं विटेवरून खाली उडी टाकली, पंढरीच्या वाळवंटामध्ये आले आणि नामदेवरांना प्रश्न विचारला, नामदेवा अरे भक्तांच्या तक्रारी आल्या रे, गेल्या वर्षीसारखं कीर्तन रंगत नाही म्हणे, का रे नामदेवा. देवा मला आज या कीर्तनामध्ये नाहीच रे नाचावं वाटत. का नाचावं वाटत नाही नामदेवा. अरे तुझ्या कीर्तनाकरता इतकी पंढरीच्या वाळवंटामध्ये भक्तांची मांदियाळी झाली,
इतकी मोठी गर्दी झाली आणि तू कीर्तनामध्ये जर नाही नाचलास तर कसं कीर्तन रंगेल नामदेवा सांग ना. त्यावेळेला नामदेवरांनी म्हणावं जगाच्या बापाला, देवा अरे कीर्तन तेव्हा रंगायचं जेव्हा जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. माझे ज्ञानोबराय नाही ना देवा कीर्तनामध्ये, मला नाही नाचावं वाटत. मग देवानं म्हणावं, नामदेवा अरे समाधी घेतलेले आनंदीला, समाधी सोहळा झाला, आता कसं या पंढरीच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबरायांचं दर्शन होणं शक्य आहे. नामदेवरायांनी म्हणावं, देवा दर्शन होणं शक्य नाही तू म्हणतोस, पण मला त्यांच्या अनुपस्थितीत नाहीच कीर्तन रंगावं वाटत, नाहीच या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचावं वाटत. पण तुला वाटतंय ना देवा या पंढरीच्या वाळवंटामध्ये माझ्या कीर्तनाकरता गर्दी झाली, मी नाचावं तू नाचावं हे कीर्तन रंगावं म्हणून गर्दी झाली. मग तुला वाटतंय ना मी या कीर्तनामध्ये नाचावं, मग एक मागणं मागू का रे देवा तुझ्याकडे. अरे माग नामदेवा, तो तुझा अधिकार आहे म्हटले, तो तुझा अधिकार आहे म्हटल्याच्या बरोबर नामदेवरांनी मागणं मागितलं, देवा मला एकदा माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन करून दे ना या पंढरीच्या वाळवंटामध्ये. अरे नामदेवा येडा बेडा झाला की काय रे. आळंदीला समाधी सोहळा झाला, मोठ्या थाटामाटामध्ये समाधी घेतली, इतका मोठा समाधी सोहळा संपन्न झाला ना, आता कसं दर्शन करून देणं शक्य. पंढरीच्या वाळवंटामध्ये ज्ञानोबरायांचं दर्शन करून देणं शक्य नाही नामदेवा. त्यावेळेला नामदेवांनी म्हटलं, देवा अरे तुझ्या करता काय अशक्य आहे, तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हालत नाही, तुझ्या सत्तेशिवाय सूर्य सुद्धा चालत नाही रे देवा, दे ना एकदा दर्शन करून. दर्शन करून दे म्हटल्यानंतर देवानं प्रश्न विचारला, नामदेवा तू म्हणतोस माझ्याकरता काही अशक्य नाही, देतो मी तुला दर्शन करून, पण जर या पंढरीच्या वाळवंटामध्ये मी तुला ज्ञानोबरायांचं दर्शन करून दिलं तर मग नामदेवरांनी म्हणावं, देवा जर या पंढर श्री ज्ञानदेवाचे दर्शन होईल मज साचे, तरीच मी वाळवंटी नाचे पंढरीये. एकदा का माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन मला या पंढरीच्या वाळवंटामध्ये झालं ना, तर आण घेऊन सांगतो देवा मरेपर्यंत या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचेल. फक्त एकदा माझी ज्ञानदेव नावाची माझी माय मला एकदा दाखव. ज्ञानदेव ही माय बापांनो, का माय म्हटलं माहिती. जा ना तुम्ही आळंदीला, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हा. ज्याला माय नाही ना त्यानं म्हणावं, माऊली ओ माऊली तुम्हीच माझी माय आहात. अरे ज्याला बाप नाही ना त्यानं आळंदीला जावं, समाधीवरती नतमस्तक व्हावं, म्हणावं माऊली ओ माऊली तुम्हीच माझे बाप आहात. अरे साधकाचा माय बाप दरुषणे हरी ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्या महात्म्याचं करावं ते माझे माऊली सामान्य नाहीत बरं का, आणि त्यांची समाधी सुद्धा सामान्य नाही. अरे काय त्या समाधीचं वर्णन केलं बघा. विश्वातली एकमेव समाधी, अरे ज्या समाधीला संजीवन समाधी म्हटले, आणि ज्या वेळेला संजीवन समाधी सोहळा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये संपन्न होतो ना माई बापांनो, साधकाच्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल तर सांगू तुम्हाला त्या समाधीची ताकद आमच्यासारख्या साधकाला नाही. त्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये समाधी सोहळ्याचं कीर्तन करावं वाटत. माझ्या जीवनातला प्रसंग आहे. ज्या वेळेला समाधी सोहळ्याचं कीर्तन आम्ही आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये करतो ना, असा 12 वाजायचा टायमिंग जवळ येतो. माऊलींची समाधी सोहळ्याची वेळ होते. त्या समाधीतल्या लहरी साधकाच्या अंतकरणापर्यंत जाऊन भेटतात, आणि कधी त्या साधकाच्या डोळ्याला धारा लागतात ना त्याचंही त्याला कळत नाही रे. इतकी ताकद त्या समाधीमध्ये. म्हणून वर्णन केलं बघा. तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञानतेजा पुढं कोटी सूर्य फिक झालं. गाता देवा तुझी ओवी केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली तूच देवा वाट दावली. घुमला गजर आभाळी ज्ञानराज माझी माऊली, माऊली ज्ञानराज माझी माऊली. ज्ञानोबा माऊली चित्त तुझे पाऊली, ज्ञानोबा माऊली चित्तामध्ये जाऊली. ज्ञानोबा
काही सामान्य संत नाहीत बरं का. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांना वारकरी संप्रदायाचा श्वास म्हटलं आणि ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला सैकळस, असं वर्णन ज्या माऊलीचं करावं. अरे विश्वातला एकमेव पुरुष ज्या पुरुषाला माऊली म्हणावं, या जगामध्ये कोणत्याही पुरुषाला माऊली म्हटलं जात नाही. अरे तुमच्यापैकी कोणाला माऊली म्हटलं जातं का हो? ज्ञानेश्वर नाव असलं तरी सुद्धा सहजासहजी माऊली म्हटलं जात नाही. ज्या वेळेला तुम्ही माऊलींच्या समाधी सोहळ्याला आळंदीला जाता, ज्या वेळेला तुम्ही माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होता, तेव्हाच तुम्हाला माऊली म्हटलं जातं. अरे इतकी मोठी ताकद ज्या विश्व माऊली ज्ञानोबरायांमध्ये, आणि ते संत जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले असतील तर मला वाटतं आपल्याला त्यांचा अभिमान आणि स्वाभिमान असला पाहिजे. म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा अभिमान आहे, ज्याला ज्याला माझ्या साधू संतांचा स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं दोन्ही हात वरती करायचे बसलेले. ज्याला ज्याला भगवंताने 2 हात दिलेत, ज्याला ज्याला सुंदर अशी वाणी दिली, त्यानं गोड असं भजन करायचं. टाळकऱ्यांनी जोरात टाळ वाजवायचे, गोड असं भजन. ज्ञानोबा माऊली चित्ता तुझे पाऊली, ज्ञानोबा माऊली चित्ता तुझे पाऊली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली. सांगायचं तात्पर्य माईबाबांनो, इतकी मोठी ताकद त्या संतांमध्ये आणि इतके मोठे उपकार संतांचे तुमच्या माझ्यावरती आहेत की संतांनी ती खंत व्यक्त करावी याच्यामध्ये नवलने. तीच तुमच्या माझ्या जीवनाची खंत असते. कारण संत रूपी परिसाचा स्पर्श जर सर्वसामान्य जीवरूपी लोखंडाला झाला ना, तर ते लोखंड न राहता त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होत असतं. म्हणजे सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्याची ताकद ही संतांच्या संगतीमध्ये. म्हणून संत आपल्यावरती उपकार करतात, त्यांच्या उपकारातून अत्रय होणं अशक्य गोष्ट आहे. आणि दुसरा उपकार केला आपल्या माईबापांनी. त्या माईबापाच्या उपकारातून कधीच आपण अत्रय होऊ शकत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, कितीही शरीर ओवाळून त्यांच्यावरून जरी तुम्ही टाकले ना, तरी सुद्धा नाही तरुणातून मुक्त होऊ शकत. कारण एक बाप आपल्या लेकरावर किती मोठा उपकार करतो, किती प्रेम करतो. सांगू तुम्हाला, आज गेली 2 वर्ष झाली या परिवारामधून एक बाप निघून गेला. बाप जाण्याचं दुःख त्यांना विचारावं, ज्यांना काबाड कष्ट करून रात्रंदिवस शून्यातून हे विश्व निर्माण केलं. माय बापांना खऱ्या अर्थानं हे पितांबर पिताश्री या परिवारामधून निघून गेले. पण इथं आल्यानंतर आम्हाला दगडूदादांनी सांगितलं की अतिशय शून्यातून खऱ्या अर्थानं हे विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. आपल्या लेकरांवरती उत्तम संस्कार करावे, लेकराला लहान असं मोठं करावं. आणि ज्यावेळेला या जगताचा निरोप घेतात ना, कमावलेली सगळी संपत्ती, मग ती फक्त पैशाची संपत्ती नाही बरं का, आज ही सगळी माणसं जी जमा झालीत ना, मला वाटतं ही सुद्धा एक कमावलेली कमाई असते. आणि ही कमाई एका क्षणात आपल्या लेकराच्या नावावरती करून देतात रे. किती क्षणात करून देतात. माझ्या जीवनातलं उदाहरण तुम्हाला सांगते बघा. मी लहान असताना ज्या वयामध्ये परमार्थ का करायचा, कशा करता करायचा, गाथा म्हणजे काय, ज्ञानेश्वरी म्हणजे काय याचं ज्ञान मला ज्या वयामध्ये नव्हतं, त्या वयामध्ये माझे वडील पंढरीची आषाढीची वारी करायचे. आषाढीची वारी करत असताना प्रत्येक आषाढीच्या वारीला पंढरीला जाऊन पंढरपूरवरून परत माघारी आले की पंढरपूरचं कौतुक सांगायचे, पांडुरंग परमात्म्याचं कौतुक सांगायचे. ते कौतुक ऐकलं की असं वाटायचं, अरे आपणही कधीतरी पंढरपूरला गेलं पाहिजे दर्शनाकरता. आणि मग एकदा मध्येच अशी एकादशी होती, वडिलांकडे हट्ट केला, मलाही तुम्ही पंढरपूरला घेऊन चला. वडील म्हटले काही हरकत नाही, आपण सगळं कुटुंबासह पंढरपूरला जाऊ. माझी आई, माझे वडील आणि आमचं सगळं कुटुंब आम्ही पंढरपूरला जाण्याकरता निघालो. वय लहान होतं, उंचीनं लहान होते. पंढरपूरमध्ये पोहोचलो, मजल दरमजल करत पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश झाला. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकाचं दर्शन झालं, नामदेव पायरीचं दर्शन करून आम्ही गाभाऱ्यात गेलो. आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर माईबापांना एकादशीचा दिवस सुद्धा प्रचंड गर्दी होती. आता पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घेणं शक्य नव्हतं, दर्शन वारी लागलेली होती. वडील म्हणले आपण एक काम करू, आपण आता मुखदर्शन घेऊ. म्हटले
मुखदर्शन घेण्याकरता गाभाऱ्यात गेलो. पुढे अनेक गर्दी होती. त्या गर्दीमध्ये पांडुरंग परमात्म्याचं मुख मला दिसत नव्हतं. देवाचं दर्शन मला होत नाही. उंची लहान आहे, काय करावं. मी वडिलांना नाना म्हणायचे. म्हटलं नाना, पुढे एवढी गर्दी आहे, मला देवाचा चेहरा दिसत नाही. म्हटलं माझ्या वडिलांच्या शेजारी माझी आई उभी होती. माझे आई वडिलांना म्हणते, हो तिला खांद्यावरती उचलून घ्या की. म्हटलं खांद्यावरती उचलून घ्या म्हटल्यानंतर माई बापानं, माझ्या बापानं त्या पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये मला खांद्यावरती उचलून घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन केलं. पण त्या वयामध्ये कळत नव्हतं की ज्याच्या खांद्यावरती बसून आपण जगाच्या बापाचं दर्शन घेतो, ज्या देवाचं दर्शन घेतोय तोच आपला खरा देव नव्हतं. तो आपल्या जीवनातला खरा देव आहे माई बापानं. पण ज्या वेळेला तो माझा बाप माझ्या आयुष्यातून निघून गेला ना, अरे आयुष्यभर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे संस्कार बापानं केले. लहानपणापासून भजनाची आवड असलेला, संप्रदायाची आवड असलेला माझा बाप ज्या वेळेला या जगामधून निघून गेला ना, माई बापानं किती संपत्ती माझ्या नावावरती केली माहित नाही बरं का, किती प्रॉपर्टी नावावरती केली माहित नाही. पण लहानपणापासून ज्यानं खांद्यावरती वाढवलं, ज्यानं कडेवरती वाढवलं, एका क्षणात या सगळ्या परमार्थ रूपी संपत्तीचा वारसदार मला केलं. अरे प्रत्येक बाप त्याच्या संपत्तीचा वारसदार एका क्षणात करत असतो. तो कोपराय सारखा भंगाच्या द्वितीय चरणात जगद्गुरु तुकोबाई म्हणतात, एका क्षणात संपूर्ण संपत्तीचा कमाईचा वारसदार तो खऱ्या अर्थानं बाप आपल्या लेकरांना करून देत असतो. अरे जिवंतपणे बाप आपल्या लेकरांकरता काय काय करतो, या सगळ्या गोष्टीचं चिंतन तुमच्या लक्षात आलं. Oh
Oh,